मुंबईत आईस्क्रीममध्ये मानवी बोट निघाल्याचं प्रकरण सध्या गुन्हेगारी विश्वात चर्चेत आहे। सगळ्यांना एकच प्रश्न पडलाय की ते बोट आईस्क्रीममध्ये आलंच कसं। याचाही लवकरच उलगडा होईल, कारण पोलिसांनी फॉरेन्सिक अहवाल लवकरच मिळेल असं सांगितलंय। आतापर्यंत या प्रकरणात नेमकं काय काय घडलंय बघूया। आईस्क्रीम मधलं ते बोट कुणाचं? फॉरेन्सिक अहवालानंतर होणार खुलासा। आईस्क्रीम कंपन्याही चौकशीच्या रडारवर। मुंबईतल्या मालाडमधील डॉक्टर ब्रेंडन सेराव यांनी ऑनलाईन आईस्क्रीम मागवलं। यम्मो ब्रँडच्या आईस्क्रीमचा कोन त्यांनी आवडीनं खायला घेतला, मात्र 2-3 घासानंतरच त्यांना विचित्र चव लागायला लागली आणि जिभेवर काहीतरी खडबडीत लागलं। जेव्हा त्यांनी नीट बघितलं तेव्हा त्यांचा थरकाप उडाला। ते होतं माणसाचं बोट। डॉक्टरच्या पोलीस तक्रारीनंतर तातडीनं पोलिसांनी ते बोट फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले। इतकंच नाही तर यम्मो आणि वाल्को फूड कंपन्या आता चौकशीच्या रडारवर आल्या। ते बोट कुणाचं? महिलेचं की पुरुषाचं? किती दिवसांपूर्वी बोट तुटलं किंवा तोडलं? बोट किती वर्षांच्या व्यक्तीचं आहे? तसंच वितरक आणि कंपनीचीही आता चौकशी होणार आहे। ऑनलाईन पुरवठादाराकडील आईस्क्रीमच्या इतर साठ्याचीही तपासणी केली जाणार आहे। वादाच्या भोवऱ्यात सापडल्यावर आता वाल्को फूड कंपनीनं थर्ड पार्टीकडचं आईस्क्रीम उत्पादन थांबवलंय। तसंच आईस्क्रीमचा साठाही काढून घेतलाय। सोबतच चौकशीला संपूर्ण सहकार्य करण्याचं कंपनी प्रवक्त्यानं मान्य केलंय। दुसरीकडे राज्य अन्न आणि औषध प्राधिकरणानंही या प्रकरणाची गंभीर दखल घेतलीय। आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती फॉरेन्सिक अहवालाची, कारण त्यातूनच ते बोट नेमकं कुणाचं याचा उलगडा होऊ शकेल आणि पोलिसांच्या तपासालाही वेग येईल। आईस्क्रीम मधील त्या बोटाचा फॉरेन्सिक अहवाल आला तरी नेमकं हे बोट कोणाचं हे शोधणं पोलिसांसाठी तारेवरची कसरत असेल, कारण हे आईस्क्रीम ज्या ठिकाणी बनवण्यात आलं त्या ठिकाणी कोण कामगार काम करत होते, त्यापैकी कोणत्या कामगारांचं अपघातानं का घातपातानं बोट तुटलं का हे बोट नेमकं दुसऱ्या कुठल्या गुन्ह्याचं टोक तरी नाही ना, याचा उलगडा होणं अजून बाकी आहे। मंगेश पेडामकरसह गोविंद तुपे, झी 24 तास, मुंबई।